गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर मी निघालेली आहे वाशीला आणि वाशीला मी कशासाठी चालले हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ट्रेनमध्ये बसले तोपर्यंत मी तुम्हाला कालचा एक किस्सा सांगते. काल रात्रभर अजिबात झोप लागली नाही मला. नुसता त्या मुलाचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता. कालचा एक किस्सा सांगते तुम्हाला. काल वाशीत एका ठिकाणी रिक्षातून जात होती. सिग्नलला रिक्षा लागली होती आणि एक छोटा मुलगा भर उन्हात इन्व्हॉल्व विकत होता. 50ला 2 बोलत होता. माझ्या मागे लागला होता. काकी घ्या ना घ्या ना बोलत होता. घरी इन्व्हॉल्व होते म्हणून मी काय घेतले नाहीत. सिग्नल सुटला आणि रिक्षा निघाली, पण मी इन्व्हॉल्व घेतले नाहीत म्हणून त्या मुलाने जो काही रडवेला चेहरा केला तो माझ्या डोळ्यासमोरून काही जात नव्हता आणि मला खूप अपराधीसारखं फील होत होतं कालपासून. आणि आज जेव्हा वाशी स्टेशनच्या बाहेर उसाचा रस प्यायला आली तेव्हा हे दोघे भेटले. म्हणतात काकी आम्हाला पण पाहिजे. रघु और तेरा राहुल. रघु अँड राहुल. बाय बाय. व्हिडिओ बनवत होती म्हणून मुलं खूप खुश झाले होते. स्टेशनपासून माझं डेस्टिनेशन काही लांब नाही आहे म्हणून मी चालतच जाते. मला एक समजत नाही, जेव्हा मला बाहेर यायचं असतं तेव्हा माझी घरातली कामं कशी पटापट होतात तेच मला काही समजत नाही. आणि घरी असते तेव्हा दिवसभर कामं चालू असतात. ज्या डेस्टिनेशनपर्यंत मला जायचं होतं ती गोष्ट मला तुम्हाला डिसेंबर महिन्यापासून सांगायची होती, पण फायनली आज तो दिवस आलेला आहे आणि आज मी तुम्हाला सांगते. मी माझ्या डेस्टिनेशनवर फायनली पोचलेली आहे. मी इथे HDFC लाईफच्या वाशी ब्रांचमध्ये जॉईन झालेले आहे ॲज अ फायनान्शियल काउन्सिलर म्हणून. तर हे आहे माझं ऑफिस आणि मी एवढ्या वर्षांनी कमबॅक घेतलेला आहे आणि मी HDFCच्या वाशी ब्रांचमध्ये जॉईन झालेली आहे. मला खूप छान वाटतं आहे की मी स्वतःसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि आता लंच टाईम झालेला आहे आणि मी टिफिनमध्ये आणलेलं आहे चना मसाला आणि चपाती. आणि आता इव्हिनिंगला मी ऑफिसमधून निघालेली आहे. ऑफिसमधून रिटर्न येताना इनॉर्बिटच्या फ्रंट साईडच्या इथून एक शॉर्टकट रस्ता होता, तिथून मी स्टेशनला पोहोचली. आणि तुम्हाला माझा हा नवीन प्रयत्न जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके बाय फ्रेंड्स.